आज हम पढ़ रहे इक्विवेलेंस स्टेटमेंट। देखिए बेटा इक्विवेलेंस स्टेटमेंट फर्स्ट है बेटा P implies Q इक्विवेलेंस टू नेगेशन ऑफ P और Q। अभी हम बताऊंगा चेक करके, ये आपको लॉ याद भी रखना है प्रभु जी, इस लॉ को आपको याद रखना अच्छे। लॉ ऑफ इक्विवेलेंस P implies Q इक्विवेलेंस टू नेगेशन ऑफ P और Q। अब इसका मैं सॉल्यूशन पढ़ा रहा हूं आपको। देखिए सॉल्यूशन ये लॉ आपको याद रखना है अच्छे से। देखिए यहाँ पे P, यहाँ पे Q, यहाँ पे नेगेशन ऑफ P, यहाँ पे P implies Q, यहाँ पे नेगेशन ऑफ P और Q। देखिए ये T F T F आया बेटा, ये बन गया F T। ओके, दिस इज अ T, दिस इज अ F, दिस इज अ T, दिस इज अ T। नेगेशन ऑफ P और Q उसको चेक कीजिए। F T है बेटा, T आया। देखिए 1 to 1 देखिए करस्पॉन्डिंग, यहाँ T है तो यहाँ भी T है, यहाँ F है तो यहाँ भी F है। 1 to 1 जिस क्रॉस में कर रहा ऐसा नहीं करने का, यहाँ जो होगा वो यहाँ पे आना चाहिए। T है तो T, फर्स्ट पे T है तो फर्स्ट पे T, सेकंड पे F है तो सेकंड पे F, थर्ड पे T है तो थर्ड पे T आना चाहिए, फोर्थ पे T है तो फोर्थ पे T। इसको और इसको आपने अगर चेक किया, देखिए दोनों को चेक कर रहे हैं। T है तो T है, F है तो F है, T है तो T है, T है तो T है, इसलिए क्या हो गया वो, दिस इज कॉल्ड एज इक्विवेलेंस स्टेटमेंट। और ये लॉ भी माना लॉ, वो स्टेटमेंट भी अच्छा। therefore P implies Q equivalence to negation of P और Q। देखिए P implies Q equivalence to negation of P और Q। Q implies P logically equivalence to negation of Q implies और P और करो प्रभु करो, करके दिखाओ बेटा। सेंस टू negation of Q implies P। करूं पा बेटा, करूं पा रे करा लो। of Q, third law negation of P implies Q equivalence to negation of P और Q, negation of P और Q। चेक करो पा लगना। मगाशी काय आवडतं मी P and Q का आवडतं मी P implies Q का होता आपला P implies ना equivalence to का होता P implies Q negation of P और Q इथे and असेल मग negation of P and Q असेल मग। चेक करू पावर चेक करू पावर negation of P आणि Q चेक करो। T F T F T चेक करू आपण, हा म्हणता P implies Q, P F T त्याचं निगेशन F T F बघा आता negation of P and Q बघा, negation of P and Q negation of P and Q negation of P and Q T of F हाँ चुकलं ना ते हो आता आपल्याला समजेल
एफ यफ येते टी चुकते आहे ना किंवा असं केलं प्रभू तर बघा पी और निगेशन ऑफ क्यू चेक करावर चेक और निगेशन ऑफ क्यू चेक करावर चेक करा पी क्यू negation of q p implies q negation of p implies q p और negation of q चेक करा है t t t f f t f f f t f t t f t t f t f f p and negation of q बाबा P and negation of Q T of F and केलं तर F T F आलं हे करेक्ट आहे ना म्हणजे हे करेक्ट असं आता करेक्ट बघा negation of P implies Q equivalence to negation of Q fourth negation of Q implies P equivalence to काय होईल तुमचं आलं इथे Q आणि इथे हा Q and negation of P है ना नंतर fifth negation of P double implies Q equivalence to P and negation of Q or Q and negation of P चला हे बेटा मला मी 5 लॉ शिकवले आता याचं नाव काय डी मॉर्गन्स लॉ इसका नाम क्या है बेटा डी मॉर्गन्स लॉ ऑफ निगेशन इसको ये भी बोलते हैं लॉ ऑफ निगेशन डी मॉर्गन्स लॉ और लॉ ऑफ निगेशन दूसरा फोर्थ लॉ है सिक्स लॉ है निगेशन ऑफ पी इक्विवेलेंस टू पी हाँ बेटा ये करून दाखवायचं राइट डाउन सब सॉल्व करो इसको करो सॉल्व सगळे काय सॉल्व सगळे सभी प्रॉब्लेम है इक्विवेलेंस में और ज्यादा प्रॉब्लेम भी शिकवत आहे लॉ पण शिकवत आहे दोन्ही शिकवत आहे त्याची तर हाल जास्त असेल ना
है ना, टी एफ एफ काय म्हणते प्रणव? हॅलो हॅलो हॅलो, नाही क्लासमध्ये होतो मी, क्लास शिकलो ना मग. हो हो, करतो ना फोन तुला. हो ना, दुसरं करा मग डिस्ट्रीब्यूट लॉ शिकवत आहे. काही आपल्याला जेव्हा डायग्राम शिकायची आहे तेव्हा हे लॉ पूर्ण माहित पाहिजे. हे चॅप्टर संपलं का मग लॉजिकचं रिझोनिंग चॅप्टर ते नाही का 1 0 0 डॉट, हा बायनरी वाला ते शिकवायचं आहे, ते जेईल आहे. हाँ बोलो बोलो बेटा. लास्ट में एफ इज तो ये एफ इज क्यू एन आर, हो या एफ चाहिए. हाँ दूसरा करो बेटा. हाँ इसके इक्विवेलेंस है, देखो ये स्टेप देखो, टी टी एफ 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 एफ, यस इट्स लॉजिकली इक्विवेलेंस. जल्दी करो बेटा. सभी का हो गया? सभी का हो गया? यहाँ पे Q Q और R, एफ टी टी तो होगा ना बेटा.
P and Q, T, 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 F, 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 P and R, T, F, T, F, 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 T, 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 F, 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 P and Q and R, P and Q, this is T, this is T, this is T, this is F, this is F, this is F, this is F, this is F. चेक करो बेटा, इसको चेक करो और इसको चेक करो बेटा. T, 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 F, 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 F. हो टी, पहले 3 टी. चेक कर, चेक करो. है बाबा, जो और है ना, और मध्ये आहे बघा, हा टी आहे ना, टी एफ टी. और मध्ये दूसरा चेक करो बेटा, चेक करो बरोबर चांगल्याने. कळलं? सर तो लास्ट सेकंड मध्ये एफ आएगा. हाँ सर. हो. हाँ सर, समझे 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 सर. Identity law. P and T equivalence to P and T. T सोबत T, FT सोबत काय मिळेल? P. P or T equivalence to P or T equivalence to T सोबत T's.
लिहा ना बेटा प्रभा, हे सगळे लॉ आहे. कॉम्युटेटिव्ह लॉ, आयडेम्पोटेंट लॉ, कॉम्प्लिमेंटरी लॉ, प्रूव्ह करायचं आहे पूर्ण, सगळे लिहायचे लॉ, आयडेंटिटी लॉ, सगळे कामाचे लॉ आहे सगळे. हा टीएम आणि टीजीएस. आणि जेव्हा तुम्ही मुलांना अल्जेब्रा चालवला तेव्हा इथे 1 चालेल, मग टी आहे तर 1, एफ आहे तर 0, अँड आहे तर डॉट, ऑर आहे तर प्लस, सिम्बॉल चेंज होईल. हे सगळं असतं ना, सिम्बॉल चेंज होईल. लिहा ना, निगेशन ऑफ पी अँड टी याचं काढायचं आहे. हाय आयडेंटिटी लॉ, negation of P or T, negation of P and F, negation of P or F. हो, P negation of P, T, negation of P and T, negation of P or T, T, F, F, T, 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 negation of P and T सोबत इथे F, इथे T, म्हणजे हा कानाला निगेशन मिळाला. कानाला निगेशन ऑफ P इथे मिळेल ऑर मध्ये T, T, इथे निगेशन ऑफ P, P होतं तर निगेशन ऑफ P, इथे T, इथे F तर Fच, निगेशन ऑफ P. लिहा. डी मॉर्गन्स लॉ शिकवला तुम्हाला, डिस्ट्रीब्यूट लॉ शिकवला, असोसिएटिव्ह लॉ शिकवला, आयडेम्पोटेंट लॉ शिकवला, कम्युटेटिव्ह लॉ शिकवला, कॉम्प्लिमेंट लॉ शिकवला, आयडेंटिटी लॉ शिकवला. वाटले प्रभू करा. डायग्राम शिकवताना मला बरोबर मग ते हळूहळू प्रॉब्लेम्स होते.